गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः हरी श्रीरामा प्रार्थिता वानरगण शरणांगत विभीषण सृष्टिघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी सुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभूला राग आला. अंगद नळ नीळ जामवंत सुग्रीवजी विभीषण जगाच्या मालकाला प्रार्थना केली, देवा रक्षण करणारे तुम्ही आहात, नका देवा नका नका देवा, बाण असणारा लावू नका. विनंती असणारी जगाच्या मालकाला केली, राग असणारा शांत जगाच्या मालकानं केला. केल्याच्या नंतर झोपीतला शांत करो कोपाशी बर आविष्टोनी मोहवेशी गोड काय बोलत सुग्रीवाशी बर सावकाशी पर्येसा राग शांत माझ्या भगवंताने केला. माया मोह सर्वस्व त्याग केला. आवाज दिला, सुग्रीवा सुग्रीवा अरे बाबा जवळ ये. सुग्रीवाला जवळ बोलवलं. बोलवल्यानंतर पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवा ते बोलो ना अधीन परिधीन वचन दशरथ नंदन बोलत. मांडीवरती लक्ष्मणाला घेतलंय. विकळ अवस्थेमध्ये पडलेला लक्ष्मण मांडीवरती घेतलाय. सुग्रीवाला आवाज दिला, सुग्रीवाला जवळ बोलवलं. बोलवल्यानंतर सुग्रीवा परीस विनंती वाह तू आवंचक मित्र कार्यार्थी गोड तुझे उपकार किती वाह म्या वचनोक्ती बोलावे. सुग्रीवाला जवळ बोलिलं. जगाचा मालक ब्रह्मांड नायक म्हणतो, सुग्रीवा अरे मित्राचं कार्य निभवलंस, अवंचक राहिला, मित्राचा पाठीराखा म्हणून राहिलास बाबा, उपकार माझ्यावरती केलेस. भगवंत बोलू लागले, मजन बोलावे सर्वथा सुग्रीवा काय तोंड दाऊ समजता बर उडाविन चरणांगता वचनव्रता वल्गलो. सुग्रीवा 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 अरे मला आता बोलावंसं वाटवत नाही. काय तोंड दाखवू? सांगितलं होतं शरणांगत आलेल्या विभीषणाचं रक्षण करील. नाही मला रक्षण करता आलं बाबा. मी बोललेलं पण केलेला मला नाही करता आला. सुग्रीवा भगवंत बोलू लागले, माझे अंत काळीचे वचन बर तू अनुलंगावे आपण गोड सवे घेऊन वानरगण किष्किंधे गमन करावे. सुग्रीवा ऐक ना बाबा ऐक, माझं अंतकाळीचं वचन आहे बाबा. याच्या नंतर वाचल की मरल मला माहित नाही, पण सुग्रीवा शेवटचं माझं बोलणं ऐक. सर्वस्व वानर सैन्य सोबत घे, किष्किंधा नगरीला जावं. भगवंत बोलू लागले, विभीषणाई सवे न्यावा सर्व प्रकारे संरक्षावा. गोड रावण करो नियामावा घेईन जीवायाची ऐक ना सुग्रीवा, किष्किंधेला जात असताना बाबा शरणांगत आलेला विभीषणाला सोबत घेऊन जाय. त्याचं सुद्धा रक्षण कर बाबा. का इथं जर विभीषणाला ठेवलं, रावण कपटी आहे, मायाई आहे, छळ करील, कपट करील, विभीषणाचा घात करील. याचं रक्षण चांगल्या प्रकारे कर. भगवंत बोलू लागले, वृद्धा जल्पलो याशी
बर संहारीन रावणाशी वा 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 अभिषेकीन बिभीषणाशी बर निज गरे गजरेशी अति ओजा वृत्ताच असणारा गलबला केला रे बाबा माणसानं बोललं तसं चालावं पण बोललो लक्ष्मणाच्या समोर काहीच करता आलं नाही सुग्रीवा सांगितलं होतं विभीषणाचं रक्षण करील रावणाला मारील लंका दान देईल बोललेलं खरं करता आलं नाही मी बोललेला शब्द वाया गेला सुग्रीवा तू ऐक बाबा माझं भगवंत बोलू लागले वरता गेला तो पण बर. न मारवे रावण वा. न कुडवीता बिभीषण बर. प्राणे लक्ष्मण वेचला पण करून आलो होतो रे बाबा पण असणारा सिद्धेश नाही गेला 400 वर्ष अगोदर असणारा सिद्धेजोवर असणाऱ्या अफजल खानानं पण करून पैजेचा विडा उचलला महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवछत्रपतीचा असणारा नाही नाट्य करील पण सिद्धेश गेला का हो नाही गेला ना याच मातीमध्ये असणारं मरावं लागलं छत्रपतीच्या मावळ्यांनी असणारं काढलं सुग्रीवा तोच असणारा पण मी या ठिकाणी करून आलो पण माझा पण नाही सिद्धीस गेला सांगितलं होतं की बाबा बिभीषणाला असणार शरणागताचं रक्षण करील रावणाला मारील या लक्ष्मणाच्या जीवावरती या भावाच्या जीवावरती बोललो होतो पण बोललेलं वचन मला खरं करता आलं नाही सुग्रीवा भगवंत बोलू लागले मित्राचे निज बळे छेदीन रावणाचे सिसाळे ते अवघेची व्रता गेले बर रणी मोकलिले सौमित्रे अरे याच भावाच्या जीवावरती लक्ष्मणाच्या जीवावरती सांगितलं होतं सुग्रीवा रावणाला जीव मारील पण तोच लक्ष्मण माझा सखा बंधू आज माझ्यापासून अंतरलाय सुग्रीवा काय करावं भगवंत बोलू लागले रावण बापुडे किती बर मित्र बळे त्रिजगती गोड नागवे मी रघुपती ते शक्ती प्रतिहत झाली माझी सुग्रीवा सुग्रीवा अरे रावण मारणं अवघड नाही रे बापा एक माशी सारखा रावण बापुडा आहे कोणाच्या जीवावर भावाच्या जीवावर माझा बंधू पाठीराखा लक्ष्मण मला आज सोडून गेलाय काय करावं माझ्याकडे सामर्थ्य आहे पण पाठीराखा भाऊ नाही म्हणून माझं सामर्थ्य चालत नाही सुग्रीवा भगवंत बोलू लागले मित्र माझा निज प्राण वा मित्र माझे जीवन गोड मित्र मी सबळ जान बर त्रिभुवन आक्रमी बाबा माझा निज प्राण असणारा लक्ष्मण आहे माझ्या जीवाचं जीव माझा सर्वस्व असणारा लक्ष्मण आहे रे बाबा भगवंत बोलू लागले मित्र माझी चिती गती बर मित्र माझी धरती विरक्ती बर मित्र माझी आढळ शांती त्रिजगती माझारी या त्रिजगतामध्ये असणारा माझी गती स्थिती सर्वस्व करता करविता जर कोण असल तर सौमित्र होता आणि त्या लक्ष्मणाच्या जीवावरती बोललो होतो भगवंत बोलू लागले सौमित्र माझा निजावा सौमित्र माझा विसावा सौमित्र माझा ओलावा सौमित्र विना जीवा जीव पण कैचे ऐक बाबा ऐक सर्वस्व जीवनाचा विसावा जर कोण असल माझा लक्ष्मण होता बाबा ओलावा जीवनाला त्याच लक्ष्मणापासून होता या जीवाला जीव पण जर कोणामुळे होत तर त्या लक्ष्मणामुळे होत आणि तोच लक्ष्मण आज माझ्यापासून अंतरलाय बाबा भगवंत बोलू लागले सौमित्र मोकलिता येत बर काही नाही मी रघुनाथ बर जळो जळो हे जीवित
अति निंदित लौकिकी अति निंदित असणार लौकिक असणार काय करायचं हे असणार मोठेपण माझा लक्ष्मणच या ठिकाणी जर नसल तर हे देह काय कामाचा वाचून काय कामाचं जगण्याला अर्थ नाही बाबा सुग्रीवा सुग्रीवा भगवंत बोलू लागले विभीषणाचा ऋणी मी झालो सकळ जनी बर उतरन बोलवे वचनी लाज मनी वाटत त्या असणाऱ्या विभीषणाचा ऋणी आहे रे बाबा सांगितलं होतं लंका दान तुला देईल केलेलं वचन पाळता आलं नाही लाज वाटायली मला त्या असणाऱ्या विभीषणाच्या समोर जायला सुग्रीवा भगवंत बोलू लागले तुझा शैल सामर्थ्य बरं. करी निवटो निलंखानात वा, गोड. अभिषेकी शरणांगत बरं. मजरून मुक्त तू करी हात सुग्रीवाच्या समोर माझ्या जगाच्या मालकानं जोडले सांगितलं सुग्रीवा तुझ्याकडे जर सामर्थ्य असेल ना बाबा तर काय कर रावणाला मार आणि लंका विभीषणाला दे कारण माझ्याकडे सामर्थ्यच या ठिकाणी उरलं नाही भगवंत बोलू लागले तुके निमी तुमचा कृतोपकारी जन्मांचा बरं. ऋणी आहे सकळाचा बहुतवाचा काय बोलो एवढं एवढं कार्य जर तुम्ही केलं ना उपकार तुमचे फिटणार नाहीत बाबा 7वा अध्याय सुरू झालाय 5 वाजत आलेत आणि कार्य चांगलं करायचे सिस्टम वाले विनंती बाबा गोड असणारी कथा आहे साऊंड सिस्टम बरोबर लावा आवाज कोणताच येईन कारण उपकार तुमच्या जगाचा मालक म्हणते देवा उपकार नाही फिटणार बाबा एकदा असणार एवढं कार्य करा सुग्रीवा तू जर एवढं कार्य त्या ठिकाणी केलंस ना तर कृतकृतांत असणार उपकार तुझे माझ्यावरती राहतील भगवंत बोलू लागले मनोनी घातले लोटांगण बरं. सुग्रीवा तुझे धरिले चरण गोड. करावे किस्किंदा आगमन विभीषणा समवेत लोटांगण असणार जगाच्या मालकानं घातलं सांगितलं सुग्रीवा जाय बाबा सर्वस्व सोबत घे आनंदानं असणार किष्किंधा नगरीला जाय विनंती करू लागले कृपा करा विवान राशी बरं. सुख द्यावे प्रजेशी गोड. भोगी स्त्री पुत्र राजाशी वा, वा. शरणांगताशी कुडावी काय जगाच्या मालकाचे विचार असतील माझ्या ऐका बाबा आवाज येतच नाही याचा बघायचा आवाज जाऊ दे आता रात्र गेली आता काय होणार बाबा जाय आनंदानं असणार किष्किंधा नगरीला जाय बाबा सर्वस्व असणार 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगोळ 72 कोटी रीस सगळ्याचं रक्षण कर सुखानं संसार कर लेकर बाळ घेऊन आनंदामध्ये राय आणि शरणांगत आलेल्या विभीषणाचं रक्षण कर भगवंत बोलू लागले सुमित्रा वाचोनी जान बर माझे न वाचती प्राण वा 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 सुमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडिना ऐक बाबा तू तर जाय पण लक्ष्मणाला सोडून मी असणारा एक क्षणही या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही माझा लक्ष्मण जर मला सोडून गेला उभ्या उभ्या असणारा मी प्राण त्याग या ठिकाणी करील भगवंत बोलू लागले चेतवनी योगाग्नी दे जाळीन तक्षणी बर लोकालोकी झाडा घेऊनी सुमित्राशी भेटेन ऐक बाबा ऐक या ठिकाणी असणारा बडागणी मी या ठिकाणी चेतवील आणि बडागणी चेतवून त्या ठिकाणी बाबा जिथं जिथं माझा लक्ष्मण गेलेला आहे ना
त्याच ठिकाणी असणारा मी जाईल आणि तिथं जाऊन लक्ष्मणाचा झाडा घेईल, लक्ष्मणाच्या जवळ मी जाईल. भगवंत बोलू लागले, जेते गेला लक्ष्मण बर ते सोये जाईना. वा प्राण राहती अर्धक्षण करीन गमन सांगाते. ऐक बाबा ऐक सुग्रीवा, जिथं लक्ष्मण गेलाय ना त्याच ठिकाणी असणारा मी जाईल. अर्ध क्षण असणारा माझा प्राण या ठिकाणी राहणार नाही. भगवंत बोलू लागले, देवी शुष्क काष्ट जळे बरं. सर्वांग माझे ते विहोर पळे. सुग्रीवा गात्र विकळ झाली सकळे शरीर चळचळे कापत. जगाचा मालक माझा असणारी प्राण अवस्था सुरू झाली. जसं असणार वळलं लाकूड असावं, आग त्या लाकडाला लागावी, डन 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 लाकूड जळावं, तसा देह माझ्या भगवंताचा अंतकरणामधून असणारा भडाग्नी त्या ठिकाणी जठराग्नीनं जळत होता. सुग्रीवा जाय बाबा, बघ माझी अवस्था बघ, हात चळचळ कापायलाय, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वागायल्यात. कधी असणारा माझा प्राण जाईल सांगता येणार नाही. सुग्रीवा भगवंत बोलू लागले, सुग्रीव म्हणे रघुनाथ बरं. ये बोलणे नगडे सर्वता. गोड गोड तुझ विन राज्य भोगिता. बरं. महादोष माता वाजती. सुग्रीवाने हात जगाच्या मालकापुढे जोडण्याची विनंती करायला, देवा 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 तुम्ही म्हणायले खरं, मी जावं किष्किंधेला जावं, आनंदानं राहावं, सुखानं संसार करावा, सर्वांचं रक्षण करावं, सर्वांचं पालन करावं. पण देवा हे बोलणं बरोबर नाही. तुम्हाला सोडून जर आम्ही गेलो हे असणार पाप आम्हाला लागल. सुग्रीव बोलू लागले, तुझ विन हे राज्य भोगणे बरं. या जेव्या भक्ष भक्षणे. बरं. तुझ विन स्त्री सेवने मात्र गमन तो दोष. देवा देवा तुम्हीच जर त्या राज्यामध्ये नसताल तर ते राज्य भोगणं काय कामाचं देवा. सुखाचा संसार काय कामाचा देवा. तूच नसताल तरी राज्य वैभव धन दौलत संपत्ती नरकाला गेल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. सुग्रीवजी बोलू लागले, तुझ विन जो विषय भोग जो जाणावा क्षय रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. देवा देवा तुम्ही असताल तर त्या विषयामध्ये असणार सुख आहे. तुम्हीच नसताल तर तो विषय भोग भोगत असताना संसार करत असताना क्षयरोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि संसार सोडून नरकाला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाहीत. सुग्रीवजी बोलू लागले, तुझ विन भोगने सुख बर त्याहून मरण बले देख. गोड सांडून न जाता रघु टिळक बर अकल्प नरक भोगावा. देवा देवा तुम्हाला सोडून जो सुख आहे ना त्या सुखामध्ये समाधान नाही देवा. याच्यापेक्षा घरी जाऊन आनंदानं राहण्यापेक्षा इथंच मेलेलं बरं. सुग्रीवजी बोलू लागले, तुझ सांडिता रघुपती तेव्हाची मागची न शक्ती. बर रावण येऊन शीघ्र गती घात निश्चिती करील. देवा 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 तुम्हाला वाटायलंय काय आम्ही इथून गेल्यावर किष्किंधा नगरीला जातील आनंदानं राहतील. नाही देवा, एक क्षणभर जर तुझ्यापासून दूर गेलं ना, रावण मायाई आहे, कपटी आहे, आमची शक्ती या ठिकाणी क्षीण होईल आणि क्षणात येऊन रावण आमचा प्राण या ठिकाणी घेईल. सुग्रीवजी बोलू लागले, मरावे जे रावण असते बर येथे सांडू देहाते. गोड अनुसरल्या श्रीरामाते केवी मागुते परतावे. देवा देवा
त्या रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा याच ठिकाणी देहाचा त्याग केलेला बरा. का त्या रावणाच्या हातानं मरायचं, का रामाला सोडून आम्ही दूर जायचं, हे कदापि आमच्याच्यानं घडणार नाही. सुग्रीवजी बोलू लागले, श्रीरामा ऐक सावधान, बर एकाएकी निर्वाण गोड करू नये गा आपण, बर रघुनंदन विवेकी. देवा देवा ऐका, देवा सावधपणाने ऐका. जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुम्ही आहात. एकाएकी असणारा असा विचार, असा निर्णय तुम्ही घ्यायचाय नसतं देवा. विवेकी आहात, ज्ञानवंत आहात, बुद्धिवंत आहात देवा. सुग्रीवजी बोलू लागले, प्रणना विचारिता चित्ती, निर्वाण न करावे निचिती. बर गेला हे मारुती, तो कार्यसिद्धी प्रतिसादिल. दृढ विचार असणारा मनाचा घ्या देवा. एकाएकी असा निर्णय घेणं कामाचा नाही. ऐका ना, ऐका ना, गेलाय ना मारुती, जाईल, औषधी घेऊन येईल. सुग्रीवजी बोलू लागले, संधी लोटली तीन प्रहार, रात्र उरली एक प्रहार. आता येईन कपिंद्र, औषधी भार घेवनी. देवा 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 रात्रीचे 3 प्रहर निघून गेलेत, पण अजून 1 प्रहर शिल्लक आहे देवा. आत्ताच्या आत्ता माझा हनुमंतराय औषधी घेऊन येईल. सुग्रीवजी बोलू लागले, हनुमान येतो निघेला, बर समाचार दे कोणी राहिला. गोड तेने विलंब लाविला, बर तोरिता वैला परतेना. ऐका ना, ऐका ना, ऐका ना देवा. हनुमंत येतो गेला. जात असताना पाहिलंय त्यानं जगाचा मालकाची अवस्था, लक्ष्मणाची अवस्था पाहिली. गेलाय ना देवा, हनुमान गेलाय ना, रिकाम्या हातानं परत येत नाही. सुग्रीवजी बोलू लागले, आई पडली असेल गुंथी, लोटोनी त्याने उठवील मारुती. बर आतुळतयाची शक्ती, गोड जगती ना टोपे. देवा जात असताना वारा आला असेल, पाऊस आला असेल, काहीतरी अडचणी आल्या असतील, कितीही जरी त्या ठिकाणी संकट आले ना देवा, या संकटावरती मात करण्याचं सामर्थ्य माझ्या हनुमंतामध्ये आहे का? त्रिजगतामध्ये त्याच्या इतकं सामर्थ्य कोणामध्ये नाही. सुग्रीवजी बोलू लागले, आदट दाटुंगा महावीर मुखी राम नाम निरंतर. बर त्या कोण अर्थ दुस्तर कार्य सत्वर साधिल. बाबा आदट दाटुगा असणारा वीर माझा हनुमंतराय आहे. आणि त्यानंतर मुखामध्ये भगवंत राम प्रभूच सारखं भगवंतानं नामस्मरण आहे. मग त्या देवाचं नामस्मरण असताना त्याच्या पुढं आडवं येईल का कोणी? नाही येणार. कोण? सुग्रीवजी बोलू लागले, ब्रह्मादिका दुर्धर शक्ती, बर तोरिता परतेल मारुती. गोड गोड आयशेन मानावे रघुपती, वा 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 वा. गती येईन. ऐक ना बाबा, ऐक. ब्रह्मादिकांना सुद्धा असणारी दुर्धर शक्ती, तो असणारा करता करविता असणारा माझा मारुती आहे. विश्वास मला त्या मारुतीवर आहे. गेलाय ना, रिकाम्या हाताने परत येणार नाही. कार्य सिद्धीस नेल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीवजी बोलू लागले, उत्तरेच्या दिशा भागी जायशी दगदगीत आगी. वा वा वा. दिसताये लाग वेगी, येत सो मार्गी देखीला. तव दक्षिण दिशेच्या असणाऱ्या भागी तेवढ्या वेळामध्ये इकडे विचार चालू आहे. येईल की नाही, येईल की नाही चिंता चालू आहे. एवढ्यात असणार दगदगीत असणार रूप समोरून येताना पाहिल्यानंतर आधीच हनुमान ढिसाळ, पुचे पर्वत सबळ. देखोनी वानर पाळ, एक सहळ पळाले. आधीच माझा हनुमंतराय विक्राळ रूप धारण केलेलं
आणि त्यामध्ये बाणावर विराजमान झालेले, हातामध्ये शेपूटमध्ये असणारा बांधलेला पर्वत, विक्राळ रूप असणार पाहिलं, बसलेले वानर चिंता करू लागले. एक लंगिरी गिरी कंदर, एकी पर्वत शिखरे, एकी समुद्राची तीरे वेगवत्तर पळाले. आणि मग माझा हनुमंतराय येताना असणार सर्वस्व वानर सैन्याने पाहिलं. प्रत्येकाला चिंता वाटू लागली. बाबा म्हणला एवढं मोठं दिसायलंय, काय असल का, संकट आलं असेल का, आभाळ तर आलं नाही ना म्हणला. मग असं असणार धगधगीत लाल असणार उजेड दिसायलाय, आवाज असणार औषधीचा यायलाय, सुगंध यायलाय. प्रत्येक वानर त्या ठिकाणी चिंता करू लागले. एक रिगाले कपाटी, एक रिगाले दिगपुटी, बर एकी झाडा घातली मिठी, एक संकटी पडियेले. इतकं काही वेळ देवाला म्हणू लागले, देवा 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 चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. कवर माणूस चांगल्या गोष्टीत सुखामध्ये सगळ्याला साथ देतय, दुःखामध्ये कोणी येतय का, येत नाही. एवढा असणार विक्राळ रूप माझ्या हनुमंतरायचं येताना पाहिलं. एकालाही वानेराला ओळखता आलं नाही. एक जण म्हणला इथं बसून फायदा नाही, मरावं लागल, पळालं झाडावर जाऊन बसलो. दुसरं म्हणला मी काला मरू, त्यानंही असणारा विचार केला, तेही असणार गेलं. एक पर्वतावर चढलं, एक झाडावर गेलं, राहिलेले काय करू लागले. एक भरले 10 दिशा, बर एकाचा दाटला घसा. अरे बापरे, वा. एक बोलवे ना सहसा, एकी दिवसा सांडिला. एक असणारे उरले सुरले 10 दिशेला पळू लागले. चांगले चांगले पळून गेले, पण उरलेल्याला नुसतं बघितलं. इतका वेळ म्हणू लागले, देवा अरे ते रावण शेपटीत बांधून आणतो, लंका पाण्यात बुडितो, एवढी ताकद दाखवणार, रावणाला मारणार. इतका वेळ म्हणणारे वानरानं ससा अवतार हनुमंतरायचा पाहिला. बोलतीच बंद झाली, काहीच कळलं गेलं का. मरणाची अवस्था, मरणाची भीती समोर पाहिली. जगाच्या मालकाला विश्वास देणारा वानराची बोलती बंद झाली. एक झाडावर पळालं, एक 10 दिशेला पळालं. एकाच्या शेपटीची पुच्छा गोटा आवडला, आवडल्यानंतर एक सरसावले युधाशी, एक वृक्षा त्यात वशी, एक घेऊनी पर्वताशी सन्मुख रणाशी चालिले. उरले सुरले पळून गेले आणि राहिलेले असणारे काही जण उठले. देवा चिंता करू नका म्हणले, युद्ध करण्यासाठी आम्ही आहेत ना, तुम्हाला चिंता करण्याची गरज काय. काही जण युद्ध करण्यासाठी तयार झाले. हातामध्ये बर्च्या घेतल्या, बाले घेतले, काही न दगड घेतले, काही न धोंडे घेतले, काही न पर्वत हातामध्ये घेतले. युद्ध करण्यासाठी तयार झाले. झाल्याच्या नंतर एकी वळलेल्या मुष्टी दात खाती करकरांटी, एकी वळली पुच्छाटी व्यासुर दृष्टी लक्षोनी. प्रत्येक जण असणार युद्ध करण्यासाठी सुरुवात झाली. काय करावं, युद्ध करण्यासाठी सांगितलं. एकानं हाताच्या मुठी ओढल्या, देवा मी आहे. एकानं असणार शेपटीचा आकोडा ओढला. एक जण असणार कर 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 दात खाऊ मला, कसं येऊ दे आता गिळून घेतो. एक जण म्हणला तुला गिळण्याचीच गरज नाही, मी एका दगडात त्याचा जीव काढतो. प्रत्येक वानर युद्ध करण्यासाठी तयार झाले. झाल्याच्या नंतर वानर भयभीत, इतरस्ता पळत, बर अंतरिक्षी काय दिसत, झाले विस्मित सकळीक. भयभीत असणारे वानर झाले. बाबा आकाशामध्ये काय दिसत असल, काय नसल, का रावणानं असणारा घात आपल्यावरती केला असेल की काय. भयभीत झालेले रावणाचे असणाऱ्या सैन्यामध्ये राम प्रभू सोबत आलेलं वानर सैन्य रावणाला मारतो 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 म्हणू लागलं. आणि आता जिकडं तिकडं पळू लागले. सर्वस्व भयभीत झाले. काय करावं कळत नव्हतं. जगाच्या मालकानं पाहिलं. पाहिल्यानंतर देखो निकपीचा कांत, बर क्रोधे झाला क्रोधान्वित, बर चाप करणी सजित, काय बोलत रघुवीर. एवढा असणारा आकांत माझ्या हनुमंतरायाचा पाहिला. जगाचा मालक ब्रह्मांड नायक
इतका वेळ म्हणू लागले मला काहीच घेणं देणं नाही, माझा लक्ष्मण गेलाय ना, तुम्ही तुमचं अयोध्येच्या जा, किष्किंधेला जा, आनंदानं राहा. इतका वेळ म्हणणारा भक्ताचा कनवाळू कृपाळू जगाचा मालक ब्रह्मांड नायकाला चिंता लागली आणि सांगितलं, अरे बाबा पळण्याची गरज नाही, मी आहे ना. आवाज भगवंतानी दिला, दिल्याच्या नंतर सुग्रीवानी विभीषण अंगदा दिवानर गणा बर स्वस्त करोनी अंत करण माझे वचन परिसावे. जगाच्या मालकानं आवाज दिला, सुग्रीवा अंगद विभीषणजी ऐका ना, ऐका ना, माझं वचन ऐका ना बाबा, चिंता करू नका, मन असणार शांत ठेवा, चित्त बुद्धी असणारी जागृत ठेवा आणि मी बोलतो ते वचन ऐकावं विनंती करू लागले. भेले पळती वानर गण बर त्याशी द्यावे अभयदान. गोड गोड मायावी राक्षस दारुण येतो धावो नाकाशी. सुग्रीवाला सांगितलं, अंगदजी सुग्रीव नळ नीळ जामवंत विभीषण ऐका ना, ऐका ना, लहान लहान लेकरच बाबा, 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगुळ 72 कोटी रीस आलेला राक्षस पाहून पळायलेत ना. सांगा त्याला चिंता करू नका, जगाचा पालक तुमच्या पाठीमाग आहे, तुमचा प्राण राखणारा मी आहे, चिंता करण्याची गरज नाही. सगळ्याला अभय असणार द्या, सगळ्याला असणार हिम्मत द्या, पळून जाऊ नका असं असणार भगवंत विनंती करू लागले. रूपधरो निढिसाळ जैसा दिसे अग्नी कल्लोळ मारवाला गोळा अंगुळ रूपे विशाळ भासत. बाबा रूप असणार विशाळ धरलंय, जसं की अग्नी गोळ असणारा दिसावा एवढं रूप त्या ठिकाणी धारण करून आलेल्या जमलेल्या सगळ्या वानर सैन्याला मारण्यासाठी येत असल भगवंत बोलू लागले. वेळ सावित सर्वासी पळवित से वानराशी बाण निवटी नमी आशी निवेशार देशी सत्वर. ऐक ना, ऐक सुग्रीवा ऐक, यानं असणार छळण मांडले आणि वानर सैन्याला भेडसावत असेल ना, मग एका बाणामध्ये असणार याला मारल्याशिवाय राहणार नाही भगवंत बोलू लागले. शोभोनिया श्रीरामचंद्र गोड गोड करावा जव संवारा बर चापे सजिता शर वा. तव कपिंद्र ओळखिला. अहो माझ्या राम प्रभूने असणारा विचार केला, क्षणामध्ये असणारा मारेल. एका हातामध्ये कमान आहे, दुसऱ्या हातामध्ये बाण आहे, बाण लावणार. इतक्या वेळामध्ये असणारा ओळखलं, ओळखल्यानंतर सवे बाण पुची डोंगार गोड. जैसा दिशे हॅलो. काळाग्नी रुद्र बर. रूपधरो नि भयंकर येते. येते सत्वर पावला. जैसा दिसे काळ अग्नी रुद्र, काळ अग्नी आणि रुद्र जशा प्रकारे दिसावं तसं असणार रूप माझ्या हनुमंतरायानं धरलेलं आहे. आणि या ठिकाणी असणार सर्वस्व औषधी घेऊन या ठिकाणी आलेला आहे. पुढील कथा असणारी गोड आपल्याला ऐकायची आहे. वेळेवर आरती होईल, वेळेवर पंगत बसल, सगळं असणार समाधानी होणार आहे, विजय हनुमंताचा होणार आहे, लक्ष्मणजी उठणार आहेत. अशी असणारी गोड सेवा जशी माझ्या भगवंतानं करून घेतली तशी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.